तर आई जे खाणार आहे तेच बाळाला मिळणार आहे. म्हणजे हा तर डायरेक्ट कनेक्शन आहे, ह्याच्यामध्ये बाकी काहीच नाही. आई जे जे खाणार आहे त्याचंच रूपांतर बाळात होणार आहे. तर म्हणून आयुर्वेदामध्ये ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये 3 महिन्याचं नाही, प्रत्येक महिन्यापासून डाएट दिलेलं आहे. पहिल्या महिन्यात काय खायचं, गर्भधारणा झाल्यावर, दुसऱ्या महिन्यात काय खायचं, तिसऱ्या महिन्यात काय खायचं. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तूप आहे, चांगल्या प्रकारचं दूध आहे, खिरी आहेत दिलेल्या, पंचामृत सेवन दिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भात दिलेले आहेत, आणि सात्विक आहार जो आपण रेग्युलर सात्विक आहार म्हणतो ते सगळं दिलेलं आहे. तर या गोष्टींचा नक्कीच बाळावरती फायदा होईल, कारण हार्मोन्स चेंज होत असतात जसं तुम्ही म्हणलात, ज्याचा आईवरती थोडा स्ट्रेस येणार, कारण नवीन आहे, शरीर चेंज होत आहेत, शारीरिक काही बदल होत आहेत. त्याच्यामुळे डाएट हा खूप मोठा रोल प्ले करेल. योगा बरोबर आपण म्हणू की आयुर्वेदिक डाएट जर का फॉलो करता आलं तुम्हाला तर खूप उत्तम आहे तुमच्या बाळासाठी, तुमच्यासाठी सुद्धा.